नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. एकदम सोप्या, झटपट होणाऱ्या अशा 5 रांगोळ्या आज बघतो आहोत आपण आणि 5ही डिझाईन्स एकदम युनिक आहे, नवीन आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या डिझाईन जर तुम्हाला आवडल्या, तर नक्की तुमच्या दरवाजासमोर, देवासमोर, तुळशीसमोर ट्राय करा. जेवढ्या या दिसायला सुंदर आहेत, तेवढ्या त्या सोप्यासुद्धा आहेत आणि तुम्हाला जमतील अशाच डिझाईन्स आहे. पहिली डिझाईन बघा, आपण पिंपळाचा पानाचा आकार काढून घेतला. त्यामध्ये बघा एक छोटीशी डिझाईन काढली आणि खालच्या साईडने 2 केंद्रवर्धिनी काढून आपली नेहमीची डिझाईन काढतो आहोत. खूप सुंदर छोटूशी अगदी 5 मिनिटाच्या आत होणारी आणि युनिक रांगोळी आहे. तुम्हाला जर आवडली पहिली रांगोळी तर नक्कीच दारासमोर ट्राय करा. नंतर आपण दोन्ही साईडला असे टिपके काढून घेतले थोडे मोठे आणि बोटाच्या मदतीने असा आकार देतोय. आजच्या रांगोळीमध्ये आपण हिरवा कलर पण वापरलेला आहे, पिवळ्या आणि लाल बरोबर. छान दिसतं ते पण कॉम्बिनेशन. रांगोळीच्या जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आजचा व्हिडिओ आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो. तुम्हाला जर रांगोळीची आवड आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे. कारण की रोजच्या ज्या रांगोळ्या आहेत दारासमोर काढण्यासाठी, तुळशीसमोर, देवासमोर, रोजच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळात कशा काढता येतील हे दाखवलं जातं. तर नक्की सबस्क्राईब करा आणि रोज तुमच्या दारासमोर एक नवीन रांगोळी काढा, एक युनिक रांगोळी काढा आणि रांगोळी काढल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाईल अशा रांगोळ्या आहेत. पुढची डिझाईन आपली बघा, आपण पिवळा आणि सफेद कलर घेऊन एक केंद्रवर्धिनीचा आकार काढून घेतला आणि अशी डिझाईन तयार केली चमच्याच्या मदतीने. फ्री हँड रांगोळ्या आहेत आजच्या. तुमच्या मैत्रिणींना जर रांगोळीची आवड असेल, त्याही दरवाजासमोर रोज रांगोळी काढत असतील, तर त्यांनाही तुम्ही हे व्हिडिओ शेअर करत चला. म्हणजे त्यांनाही रोज नवनवीन डिझाईन्स बघता येतील, नवनवीन डिझाईन्स दारासमोर काढता येतील. अशा पद्धतीने आपण ठिपक्यांना आकार देऊन घेतला. सुंदर डिझाईन आहे, एकदम नाजूक, सोपी पण आहे. आतमध्ये हिरव्या कलरचा टिपका दिलाय. किती छान दिसते बघा. पुढची डिझाईन पण फ्री हँड डिझाईन आहे. कोयरीचा आकार काढून घेतलाय आपण. ज्या मैत्रिणींना अशा प्रकारच्या रांगोळ्या काढायला आवडतात त्यांनी नक्कीच ट्राय करा. आणि एका साईडने आपण असे टिपके काढून घेतले. टूलच्या मदतीने अशी डिझाईन काढून घेतोय. ज्यांना ज्यांना रांगोळी काढायला जमत नाही किंवा म्हणजे सवय नसते त्यांना, तर त्यांनी आपले बेसिक रांगोळीचे व्हिडिओ नक्की बघा आणि रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करा प्रत्येक आकाराची. मला कमेंट्स येतात काही काही मैत्रिणींच्या की 5 बोटांनी ते टिपके कसे काढायचे, पुन्हा रांगोळी काढताना हात थरथरतो, काय करायचं? तर त्याला एकच पर्याय आहे मैत्रिणींनो, तुम्ही रोज रांगोळीची प्रॅक्टिस करणे. एकदा प्रॅक्टिस झाली ना पूर्ण आपली, तर तुम्हाला ही रांगोळी व्यवस्थित जमेल, हात थरथरणार नाही आणि व्यवस्थित आकार पण जमतील. रोज छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा. छोट्या छोट्या रांगोळ्या काढत चला. सुरुवातीला येतील, थोडी वाकडी येईल, व्यवस्थित येणार नाही.
पण प्रॅक्टिस होऊन आपल्या बोटांना पण ते वळण लागेल आणि एक दिवस तुम्ही एकदम सुंदर रांगोळ्या काढायला सुरुवात कराल. म्हणजे छान रांगोळ्या जमतील तुम्हाला. तर नक्कीच प्रॅक्टिस करत राहा. रांगोळी काढणं काही अशक्य काम नाहीये. ठीक आहे, व्यवस्थित सुरुवातीला नाही येत, आकार नाही जमत, पण होतं ते नंतर एकदा प्रॅक्टिस करून. तर बघा ही पुढची डिझाइन मोराचा आकार काढून घेतला आणि बदामाचा आकार काढून घेतलाय. त्यामध्ये नेटची डिझाइन काढतोय आपण. तुम्ही कलर पण भरू शकता. ज्या मैत्रिणी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात, रांगोळ्या ट्राय करतात, कमेंट्स करतात, त्यांचं अगदी मनापासून धन्यवाद आहे. कारण ते वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात, रांगोळ्या ट्राय करताय. छान वाटतं जेव्हा तुम्ही रांगोळ्या ट्राय करतात मैत्रिणींनो. म्हणजे असं मनाला एकदम उभारी येते पुढच्या कामासाठी, पुढच्या डिझाईन्स काढण्यासाठी. कारण की आपण रांगोळ्या मी व्हिडिओ बनवते, समजा त्या काढल्याच नाही, ट्राय नाही केल्या तर त्याचा उपयोगच नाहीये. तर फक्त तुम्ही व्हिडिओ बघू नका मैत्रिणींनो, रांगोळ्या पण काढत चला. आणि जर जुने व्हिडिओ बघितले नसतील आपले या आधीचे तर नक्की बघा. वेळात वेळ काढून बघा. आजच्या रांगोळ्या पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर एक सुंदर कमेंट नक्की करा. तुम्हाला काय वाटलंय त्या रांगोळ्यांबद्दल, व्हिडिओबद्दल. तर बघा आपली सोपी आणि सुंदर रांगोळी रेडी झालेली आहे. तर ही पुढची रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. फ्री हँड रांगोळीच आहे, सिंपल आहे एकदम काढायला, दिसायला एकदम सुंदर आहे. आपण फक्त व्हिडिओ जर बघितला तर आपल्याला ते जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसच करायला लागणार आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर आपोआप कळेल की हे शेप कसे काढले जातात आणि मग तुम्ही पण रांगोळी म्हणजे तुम्ही पण रांगोळी शिकाल. एकदम सिंपल डिझाइन आहे ही पण सुंदर आहे. तेच आपण बेसिक आकार वापरूनच रांगोळी काढली आहे. काहीच असं नवीन काही विशेष नाही आहे. पण डिझाईन्स नवीन आहेत सर्व आणि पटकन होणाऱ्या पण आहे, कमी जागेत काढता येणाऱ्या पण आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. येणारे व्हिडिओ पण बघा. चला तर भेटूया अशाच झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.